आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मेरा नाम है पर्वत राजपुरोहित और आप देख रहे हैं भारतीय जनमत न्यूज चैनल। आइए जानते हैं कुछ मुख्य खबरें। जुन्नर तालुका के जुन्नर गांव के प्रशांत जीवाजी सोनवने का पान बीड़ी शॉप, जो 1994 से कृषि उत्पन्न बाजार समिति के अंतर्गत चल रहा था, को बिना किसी शासकीय आदेश के हटा दिया गया। सोनवने परिवार का उदर निर्वाह इसी शॉप से होता था। 10 जुलाई 2024 को भारतीय संविधान के नियमों को तोड़ते हुए गुंडों ने शॉप को तोड़ा। इसमें संजय शिवाजीराव काळे, रूपेश सुभाष कवड़े और उनके सहयोगियों का नाम सामने आया है। इस मामले पर कोर्ट में केस भी चल रहा था। वंचित बहुजन माथाड़ी ट्रांसपोर्ट व जनरल कामगार यूनियन ने इस अन्याय के खिलाफ जुन्नर पुलिस थाने में शिकायत दर्ज की है। यूनियन के तालुका अध्यक्ष सागर भाऊ पवार ने मांग की है कि दोषियों पर कड़ी कार्रवाई हो और पुलिस अधिकारियों को निलंबित किया जाए, और अगर 31 जुलाई 2024 तक कार्रवाई नहीं हुई तो यूनियन आंदोलन करेगा। आज जुन्नर तालुक्यामध्ये जुन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही आज वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे कार्यकर्ते उपस्थित झालो आहोत। 2 दिवसापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर लगत पानबिडी शॉप याचं 25 वर्षापासून त्या ठिकाणी स्थापना होते व एक दलित समाजाचं असल्या कारण ते हटवण्यात आलं। हटवण्याचं कारण तरी काय हे तरी आम्हाला खुलासा द्यावा। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हद्दीमध्ये नसताना देखील, पीडब्ल्यूडीच्या हद्दीमध्ये असताना कोणत्या अधिकाराने ही पानटपरी हटवण्यात आली व लगत 15 पानटपऱ्या सोबत असताना देखील एकही पानटपरी न हलवता 30 पानटपरी का हलवण्यात आली, हा मोठा प्रश्न समाजाला पडलेला आहे। आणि 2014 पासून न्यायप्रविष्ट बाब असताना खेड या कोर्टामध्ये केस चालू आहे, याचिका दाखल केली आहे। आणि या याचिका दाखल करत असताना काही भारतीय संविधानाला न मानणारे लोक, कायद्याला न मानणाऱ्या लोकांनी आज ही जातीमत प्रमाणे पानटपरी हटवली आहे। आम्हाला सरकारला व इथल्या प्रस्थापितांना एक प्रश्नचिन्ह आहे की आपण याचं उत्तर द्यावं का ती पानटपरी का हटवली। शासकीय नियम अनुसार जुन्नर पोलीस स्टेशन मध्ये देखील जुन्नर पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी कोणतेही ऑर्डर नसताना व कोणतेही अधिकार नसताना ती पानटपरी का हटवली, याचा आम्हाला प्रश्न पडलाय। आणि याचा आम्हाला लवकरात लवकर ज्यांनी कोणी कायद्याचं उल्लंघन केलंय त्या व्यक्तीला अटक ही झालीच पाहिजे। आणि जर अटक झाली नाही 15 दिवसामध्ये तर आमची ठाम भूमिका आहे। 31 जुलै 2024 रोजी आम्ही इथे कामगारांचा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगारच्या युनियनच्या वतीने आम्ही इथे एल्गार करणार आहोत। आम्ही इथे आंदोलन घेणार आहोत। जय भीम, जय भारत, जय बुद्ध, जय संविधान।